खामगावच्या आराध्य दैवत मानाचा लाकडी गणपती 150 वर्षांपासून जोपासली जाते परंपरा. बुलढाणा जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो आहे. खामगावकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या मानाचा लाकडी गणपती हा पंचक्रोशीतील प्रसिद्ध आहे. अंदाजे 150 वर्षांपूर्वी व्यवसायानिमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील अय्या म्हणजेच आचारी लोकांनी येथील सराफा परिसरातील अय्याची कोठी भागात या लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली. संपूर्ण लाकडाने बनवलेली 6 फूट उंचीची मूर्ती या मंदिरातील सर्वात सुंदर गणेश मूर्ती भाविकांचं खास आकर्षणाचं केंद्र आहे. सुरुवातीला लाकडी गणपतीचे साधे मंदिर होते. 1997 साली सध्याच्या व्यवस्थापक मंडळाने या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिराची उभारणी केली आहे. खामगावातील गणेशोत्सव विसर्जनाचे मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्त्व असते. मानाचा गणपती निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही, अशी येथील परंपरा आहे. लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेत असला तरी या मूर्तीचं विसर्जन होत नाही, तर केवळ मूर्ती हलवून विसर्जन केलं जातं. मिरवणुकीनंतर मूर्ती पुन्हा मंदिरात ठेवली जाते. गणेशोत्सवाच्या 10 दिवस तसेच दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला भाविकांची लाकडी गणपती मंदिरात जिल्हाभरातून मोठी गर्दी होते. भाविक सत्यनारायणची पूजा घालून देवाला साकडं घालतात. पुणे मुंबईपासून भाविक लाकडी गणपतीच्या दर्शनाला येतात. खामगावकरांचे आराध्य दैवत असल्याने लाकडी गणपतीशी भाविकांच्या धार्मिक भावना जुळालेल्या आहेत. गेल्या 150 वर्षांपासूनची ही परंपरा जोपासली जाते आहे. अय्याजी लोक या ठिकाणी राहायचे. त्यांनी या भरीव अशा लाकडी मूर्तीची 150 वर्षांपासून पूर्वीच या ठिकाणी स्थापना केलेली आहे. तेव्हापासून या ठिकाणी गणेश मंदिर मोठ्या दिमाखात उभा आहे. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये या लाकडी गणपती बाप्पाचा सहभाग झाल्याशिवाय इतर कुठलेही गणेश मंडळ त्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत नाही. विसर्जन मिरवणुकीत पहिल्या क्रमांकावर या मानाच्या लाकडी गणपतीला स्थान दिलं जातं. म्हणून गणेशोत्सवात या मंदिरात लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात. आराध्य देवता मानाचा गणपती याचा आज स्थापना दिवस आहे आणि गणेश चतुर्थीला सुरुवात होत आहे. हा लाकडी गणपती याची परंपरा जी आहे 130 वर्षापूर्वी जुनी आहे आणि हा गणपती आमच्या बोर्डी नदीमध्ये खामगावच्या लाकडी स्वरूपात मिळाला होता. त्यानंतर त्याची इथं स्थापना करून जेव्हापासून लोकमान्य टिळकांनी ही गणेश उत्सवाची परंपरा सुरू केली आहे तेव्हापासून ही स्थापना करत हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे. अगोदर हे लहान मंदिर होते, पण आता आता आम्ही नवीन मागच्या वर्षीपासून त्याची जीर्णोद्धारचा संकल्प केला आणि या वर्षी आम्ही गणेश चतुर्थीला जीर्णोद्धार पूर्ण केला आहे. आणि आज गणेश चतुर्थीला इथून मिरवणूक निघत शेट्टेपेंटर इथून आमची मूर्ती घेऊन तिची स्थापना करण्याकरता पूर्ण गावामधून मिरवणूक काढली आणि आता आम्ही गणपती मंदिरामध्ये स्थापना करत. हा खामगावचा मानाचा लाकडी गणपती हा फक्त खामगावपुरता सीमित नसून हा आमच्या पूर्ण बुलढाणा, विदर्भ, पूर्ण महाराष्ट्र राज्य आणि बाहेरूनही जे खामगावमधून बाहेर गेलेले आहेत तेही भाविक 10 दिवस इथं भक्तिभावाने दर्शनाकरता येतात आणि उत्सवामध्ये सहभागी होतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, खामगाव.